कधी कधी आयुष्य आपल्याला इतकं तोडतं की आपण स्वतःवरच संशय घ्यायला लागतो। आपल्यात काही आहे का खरंच? आपण काही करून दाखवू शकतो का? पण तेच क्षण असतात जिथे तुमचं आयुष्य ठरवायचं असतं। तुम्ही हार मानणार की इतिहास घडवणार? आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त प्रेरणादायी नाही, ती तुम्हाला हादरून टाकेल, डोळ्यात पाणी आणेल आणि आतून पेटून जाईल। ही आहे एका साध्या गावातील मुलाची गोष्ट जो एक दिवस लोकांसाठी प्रेरणा बनला। एका छोट्या गावात गणेश नावाचा मुलगा राहायचा। घर गरीब, वडील शेतकरी, आई दगड फोडायची, पण एक गोष्ट त्यांच्यात होती, संस्कार आणि स्वाभिमान। गणेश रोज सकाळी आईसोबत शाळेत जायचा। आई त्याला म्हणायची, बाळा, आज परिस्थिती आपली नाही, पण उद्या ती नक्की बदलणार, फक्त तू थांबू नकोस। गणेश लहान असतानाच समजला होता, संघर्ष म्हणजे आयुष्याचं दुसरं नाव। शाळा संपली, त्याला पुढं शिकायचं होतं, पण घरात पैसे नव्हते। आईचे हात जखमी, वडील शेतात कोसळलेले आणि घरात उपाशी पोट। तो गाव सोडून शहरात गेला। पहिली नोकरी, चहाच्या टपरीवर मुलगा, दिवसाचे 12 तास काम, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू कायम, कारण त्याला ठाऊक होतं, माझी कहाणी अजून संपलेली नाही। रात्र होताच तो पुस्तक उघडायचा, रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करायचा। लोक हसायचे, हा चहा विकणारा IAS होणार म्हणे, पण गणेश हसून उत्तर द्यायचा, लोक माझ्यावर नाही, माझ्या स्वप्नांवर हसतात, पण एक दिवस हेच स्वप्न त्यांना वाकवून टाकतील। काळ पुढे सरकतो, 5 वर्ष गेली। गणेश दिवस रात्र मेहनत करत राहिला, रात्री 3 तास झोप, दिवसा 2 वेळा अन्न, आणि अखेर तो दिवस आला, निकाल लागला, IAS गणेश गावकर। संपूर्ण गाव त्याचं स्वागत करत होतं। ज्यांनी त्याच्यावर हसणं केलं होतं ते लोक आज त्याच्याच पायाशी नमत होते। तुमचं जीवन कितीही अवघड असो, कितीही लोक तुमच्यावर हसोत, कितीही वेळा तुम्ही पडलेले असाल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पडूनही उठतो त्याचं नाव विजेता असतं। तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे ते कुणीतरी तुम्हाला देणार नाही, ते तुम्हालाच घडवायचं आहे। पावसात भिजणाऱ्यांनाच इंद्रधनुष्य दिसतो, म्हणून पुढे चला, थांबू नका, कारण तुमचा वेळ येणारच। मित्रांनो, ही कथा फक्त गणेशची नाही, ही कथा त्या प्रत्येकाची आहे जो परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवतो। जर तुम्हाला असं वाटतं की हो, मीही काही करून दाखवणार आहे, तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रेरणा संपत नाही, ती रोज नव्याने जन्म घेते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।